आता हे बाहेर घेतले आम्ही आणि आता परत जातोय वाडीमध्ये. जंकार होई नाचे गजानन तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे आपला दिवस 4था आणि आज आपल्या गावी येणार आहे पालखी. तर पालखी येणार आहे म्हणून सर्व बघा सारवून रांगोण वगैरे सर्व ठेवलेलं आहे घर. बाकी गावामध्ये आजूबाजूची सर्व घरं पण तशी सजले आहेत, कारण की आज आपल्या वाडीमध्ये पालखी येणार आहे. आपल्या घरी देव येणार आहे म्हणून एवढा सजवून ठेवला आहे. बघा सर्व रांगोळी वगैरे काढून ठेवले. तर आता बघूया शॉपिंगला जायचं दापोलीमध्ये. त्याच्या आधी खेळी गेलो तर खेळी जाणार आहोत. तर काय काय होतं दिवसभरामध्ये ना ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर ब्लॉगसोबत बनून राहा. चला, तर मी जात होतो दापोलीत शॉपिंगला. म्हणजे आपले शॉपिंग म्हणजे हार पेढे वगैरे आणायचे होते, पण रोहित काका गेला पुढे, तर मग रोहित काकाकडे दिले, तोच घेऊन यायला आता. आणि मी आता निघतो खेळी जायला. जसे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलात ना, तसे आता आपण जातो खेळी. आज जरा जास्त पब्लिक आहे, कारण की मुंबईवाले जे राहिलेले ना ते मुंबईवाले सर्व आलेले आहेत. तर आता आम्ही निघतो, बाईक करून देतो, थोडा लांब आहे आता, दुसरी वाडी आहे ती. तर परत आता सर्व निघाले आपल्या घरात ना, आता आपण निघूया. तर चला आता निघालो वाडीमधनं आम्ही. हे बघा आता मी श्रेयसला घेतो आहे, पाठी अजून एक जण असेल तिथे, विवेक आहे, अजून सर्व बाईकनीच जातो एक एक करून. आता पुढे डायरेक्ट कुठे जायचं रे आपल्याला? झेंडेवाडीमध्ये जाऊन भेटूया आता. चला, तर आता आपण आलो आहे झेंडेवाडीमध्ये आणि इथे ऑलरेडी चालू आहे खेळ. म्हणजे इसरेवाडीचा जो नकटा आहे ना त्याचे खेळ चालू आहे. आता त्यानंतर मग आपण आपला चालू करणार. समोर बघू शकता, समोर आहे नकटा, इसरेवाडीचा नकटा म्हणजे संकासूर जे आपण बोलतो तोच असतो. समोर चालू आहे. आता आपण पण इथे 4 घरं आहेत, ती 4 घरं घ्यायची आहेत. आणि त्याच प्रकारे इथे आपला खेळ झाला आहे चालू. तुम्हाला बोललो की आपल्या वाडीमधले पण ना खूप खेळ असे फिरत बसतात. तर आता ना आपल्याच काटकरवाडीतला आहेत, तो राधेचा नाच आहे, आपला असतो नकट्याचा असतो. तर मी तो तुम्हाला आता दाखवतो थोडासा. आणि ह्यानंतर इकडे ना 5 घरं आहे, ती 5 घरं करून झालो आपण जाणार परत दुसऱ्या वाडीमध्ये. तर तिकडचा थोडासा कव्हरअप करूया आणि थोडं करून व्हिडिओ काढूया, कारण की ही व्हिडिओ पूर्ण मला एंडिंगपर्यंत रात्रीपर्यंत जोपर्यंत आपल्या घरी पालखी येते ना तिथपर्यंत काढायचे. तर मी थोडे मधले पार्ट आणि ह्याच्यामध्ये ॲड करत जाईन, जे असे चांगले मेन असतील तर तुम्ही व्हिडिओसोबत बनून राहा. तर चला.
आपल्या सर्वीकडे फिरून झालेलं आहे, म्हणजे बाकीच्या वाडीमध्ये. आता फक्त आपल्या वाडीमधले बाकी आहेत, ते दुपारी 2 नंतरला आपण जाणार आहोत जेवण वगैरे. तर ते पुढे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. आणि नंतरला पालखी पण काहीतरी 5 वाजतील, तर ते पण तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओसोबत बनून राहा. तर चला भेटूया ब्रेक नंतर. आता देव दाराशी येणार तेव्हा आम्हाला सुचला बार घ्यायचे, तर 3-4 घरी होते. मग आता बाकीचे घ्यायला शाळेजवळ धावलो मी आणि गोल्या आलो आहे. ते घेतले आणि घरी निघूया. आता हे बाहेर घेतले आम्ही आणि आता परत जातोय वाडीमध्ये. आता शाळेजवळ यायला लागला. नशीब आमचं चांगला की तिकडे भेटले देवाच्या आगमनासाठी, कारण की माहीत पडला पाहिजे. नाही तर हे लोक दुपारी गेलेले बोललो तुम्हाला तसे दापोलीमध्ये, पण हे लोक विसरले आणायला. म्हणून आता आम्ही लोकांनी परत जाऊन रिटर्न घेऊन आलो. लोक काय ना काय उत्साह पाहिजे ना गावामध्ये देव येत आहेत तर त्यासाठी आम्ही आता बॉम्ब घेऊन आलो आहे, म्हणजे बाहेर घेऊन आलो आहे. तर चला आता डायरेक्ट वाडीमध्ये. आणि जशी पालखी येईल ना तशी आता माझा व्हिडिओ चालू करीन मी. आता संध्याकाळी खूप धमाल असेल आपल्याकडे, तर ते व्हिडिओमध्ये बघा तुम्ही पुढे. आता तर फायनली पालखी आता आपल्या वाडीमध्ये आलेली आहे. तर आता हे बघा, आता बाहेर येते पालखी. आता इथून मग आपले सर्व घरं फिरणार. तर आता फायनली पालखी आपल्या घरी येते. तर चला आता पुढे व्हिडिओ बघायला ते दुसऱ्याच्या हातामध्ये मोबाईल देईन मी, सॉरी आपला गोप्रो. आणि बघा मी आता पालखी घेतो आपल्या देवीची. तर चला. हा आकाश मोरे आणि जुगल आहे सॉरी. आता यांच्याकडे पालखी येणार आहे, त्यामुळे एकदम उत्साह आहे अंगामध्ये त्यांच्या. एक नंबर येते का हे यांचे पप्पा आणि हे फटाका स्टार. ही सगळी मंडळी. हा वाकड्या आमचा पप्पूदा पंडदा. हे अरुण मोरे आमचे वाडीचे कार्यकर्ते. आता आपल्या मोठ्या घरामध्ये पालखी जाते, तिकडून मग आपल्या घरामध्ये येईल. आपलं जुना घर आहे. आता जे तुम्ही बघाल पालखी, तिथून मग आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू जेव्हा मी पालखी घेऊन जाईन तेव्हा करूया. चला.
आता आपल्या घरी आलेली आहे पालखी. आता पालखीची पूजा चालू आहे. येडा पण तर आता आपल्या घरी देवीचे पाय पडून झाले. आता देवीची पालखी जाते रोहित काकाच्या घरी. तर आता आपण ते बघूया. रोहित काकाच्या घरी जाणार ते. पूर्ण गुलाल लागला रे गोप्रोला. तर इकडे वाजवणार. तर इथं आता रोहित काकाच्या घरी पालखी बसलेली आहे. आता तिथून मग काटकरवाडीमध्ये जाईल. तर आता इथं सर्व आहेत. आकाश मोरे आणि आमच्या गावचे फोटोग्राफर अल्पेश काटकर. उत्कृष्ट असे फोटो काढतात. जर तुम्हाला गाव साईड किंवा मुंबईला कुठे पण फोटो काढायचे असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. मी कॉन्टॅक्ट डिटेल खाली तुम्हाला मेन्शन करतो. कॉन्टॅक्ट करा आणि मग जे पण काही असेल तुमचं ते डायरेक्ट त्यांच्याशी बोलून घ्या. थँक्यू. ही पालखीकडे गेली. आपले खेळ इकडे चालू आहेत. खेळ रोशा खेळी बनला. आता आपण थोडा तिकडे आणि इकडे दोन्ही साईड कंटिन्यू करूया एकदम मस्तवाला. आता बघा पालखी पुढे गेलेली आहे आणि परत मी जिकडे आपली खेळी होती ना तिकडे रिटर्न आलो. तर आता हे आपल्याच वाडीमध्ये गोल गोल फिरतात म्हणजे राऊंड मारतात सर्वांच्या घरामध्ये. तर आता आपण परत खेळींच्या इकडे आलो आहे आणि आता इकडे मी जॉईन झालो खेळींच्या इकडे. सर्व झाला आणि आता पालखी नाचवायची प्रॅक्टिस चालू आहे. ते बघा आता आपली पालखी अजून फिरते. नंतर जेव्हा होळीच्या नेमावरती जाईल ना तेव्हाची प्रॅक्टिस करतात आहेत. हा आमचा बनियानवरती संजय दत्त. तर रात्रीचे 8 वाजले अजून चालू आहे खेळांचा खेळ. आता रात्रीचे वाजले आहेत किती 1:30. आता 1:30 वाजलेत ना. आता इकडनं परत आपण जातो होळीच्या नेमावरती पालखी नाचवायचा कार्यक्रम करायला. त्याचा पुढे बघूया आपण पालखी नाचवताना. चला.